नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यातील मौजेमिरी येथे गट नंबर 935 ही जमीन शासनाने गुरे चारण्याकरिता राखीव असून त्या शासनाच्या जमिनीवर काही मिरी गावातील व्यापारी, बागायतदार, जमीनदार, धनदांडग्यांनी मोठे मोठे बांधकामे केले आहेत. सदरची बांधकाम ही अनधिकृत आहेत. तरी शासनाचा गट नंबर 935 अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर तसेच शासकीय जागा बळकावणाऱ्या व्यक्तींवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कायदेशीर कारवाई करून सदरची अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावी. त्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. जोपर्यंत एक अतिक्रमण आठवत नाही तोपर्यंत उपोषणामुळे उठणार नसल्याची भूमिका समस्त ग्रामस्थांनी घेतली आहे. जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, नगर तालुकाध्यक्ष रविकिरण जाधव, हनीफ शेख, प्रवीण ओरे, राजू भोसले, बाळासाहेब जाधव, अमोल मिरपगार, डॅनियल मिरपगार, रवींद्र मिरपगार, पोपट मिरपगार, लता मिरपगार, द्रौपदी मिरपगार, गुलाब मिरपगार, नितीन मिरपगार, शारदा मिरपगार, शोभा मिरपगार, मंदाबाई मिरपगार, सोनाली मिरपगार आदी यावेळी उपस्थित होते. जय भीम, जय शिवराय. मी योगेश साठे, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर दक्षिण. 17/9/2025 रोजी वंचित बहुजन आघाडीचे आमचे राज्याचे महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी साहेब यांना पत्र देण्यात आलं होतं की त्या पत्रामध्ये नमूद केलं होतं की मिरी गावातील जो शासकीय गट नंबर 965 मध्ये आहे त्या गटातील जे काही शासकीय म्हणजे जागेवर जे काही अतिक्रमण झालेले ते अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने वेळ घेऊन आम्ही त्यांना मुदत दिली होती 3/11 म्हणजे आज रोजीपर्यंतची, पण अद्यापपर्यंत त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. कारण असं आहे की ग्रामपंचायत कार्यालयाचे जे काही ग्रामपंचायत आपलं ग्रामसेवक जे आहेत हे साखरे भाऊसाहेब ते पक्षपाती करतायत. तिथं दलित वर्सेस स्वर्ण असा वाद लावण्याचा ते जाणून बुजून प्रयत्न करीत आहेत. त्याच्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना समक्ष भेटून परत एकदा सांगितलेलं आहे की आपण लवकरात लवकर हे जे काही अतिक्रमण आहेत, जे काही पक्के बांधकाम झालेले आहेत, तिथं मटक्याचे असतील, अवैध धंदे असतील किंवा कपड्याचे असतील, सगळे दुकानं तयार झालेले आहेत. हे शासकीय जागेवर झालेले आहेत. वास्तविक पाहता त्या उतारावर नमूद आहे गुरे चारण्यासाठी खळे वाडगे म्हणजे अबकड असे त्यांनी शेरा मारून ही शासकीय जमीन आहे म्हणून असं निर्देशित केलेलं आहे. परंतु इथल्या काही गुंडांनी, धनदांडग्यांनी याच्यावर अतिक्रमण केलेले बळजबरी आणि त्यांना साथ देत आहेत ते ग्रामसेवक. म्हणून आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहोत. एवढंच बोलतो. जय भीम. मी मिरपगार डॅनियल शाहूराव, राहणार मिरी तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. आम्ही मौजेमिरी येथील शासकीय गट नंबर 965 मधील शासकीय जमिनीवर जे अतिक्रमणात काही किराणा दुकान, कापड दुकान, सलून, गोडाऊन, इतर काही बंगले, राहते बंगले आहेत तिथं. परंतु आम्ही मौजे पाथर्डी येथे 8/4/2025 रोजी वंचित बहुजन आघाडी प्राध्यापक किसन चव्हाण सर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या अंडरमध्ये आम्ही तिथं आम्ही उपोषण केलं होतं. पण आमच्या उपोषणाची दखल पंचायत समिती पाथर्डी यांनी घेतलेली नाही. त्यांनी आम्हाला पंचायत समितीमध्ये तुमच्या जागेचं जे शासकीय अतिक्रमण आहे ते जागा खुल्ली करून देऊ, रस्ते खुल्ले करून देऊ आश्वासन दिलं होतं. परंतु ग्रामसेवकांनी पण आम्हाला निवेदन होतं. पण 8/4 एप्रिल पासून अद्याप कुठलीही साखरे भाऊसाहेब ग्रामसेवक मिरी यांनी किंवा पाथर्डी BDO साहेब यांनी कुठलीही कारवाई केली नाही. उलट माझं रमावश योजनेचं घरकुल 2019-20 मधलं असताना सुद्धा आम्ही वडोलोपार्जित जागेत पिढ्यानपिढ्या 4 पिढ्यापासून तिथं राहत होत. परंतु तिथं माझं अतिक्रमण विभाग PWD यांनी 40 अतिक्रमण गावाला नोटीस दिल्या. त्या 40 अतिक्रमणमध्ये मी माझं राहतं दुकान म्हणजे पान स्टॉल आणि किराणा आणि पान स्टॉल, कोल्ड्रिंक्स, ते माझं मी दुकान काढलं स्वतःहून. त्याच्यानंतर 40च्या हद्दीत माझं राहतं घर येत होतं. रामायश योजनेतली एक खोली सुद्धा मी काढलेली, ती दुरुस्त करून आता मी तिथं राहते. त्या खोलीचं आता 10x15 आणि शौचालय आणि बाथरूम 9x5 आहे. तर 195 चौरस फूट आहे फक्त. माझ्या 200 चौरस फूटमध्ये माझ्या बॅक साईडला उज्ज्वला सौ जालिंदर गवडी यांनी तिथं जागा घेतलेली. ती कधी 22 साली घेतली. पण आम्ही ग्रामसेवकाला वेळोवेळी निवेदन दिले, त्याने आमच्या निवेदनाची काही दक्षता घेतली नाही. आम्ही सांगितलं त्यांची चतुर्सीमा खोटी. पश्चिमेच्या चतुर्सीमाला त्यांनी बापूसाहेब मिरपगार दाखवलं. तिथं बापूसाहेब मिरपगार नसताना तिथं महाराष्ट्र शासन 1002 आहे. आणि उत्तरेला नगर शेवगाव रोड दाखवला चतुर्सीमेत. पण उत्तरेला नगर शेवगाव रोड नसताना तिथं फक्त
उत्तरेत बोळ रस्ता आहे. आमच्या आजोबा पंजोबाचे जे किसन किरू मिरपगार माझे आजोबा त्यांच्या जे 8चा उतार आहे त्याच्यात काय आहे, उत्तरेत बोळ आहे. उत्तरेत बोळ आहे. आता आमचे 965 नंबर आहे. ग्रामपंचायतचा सिटी सर्वे ग्रामपंचायत मिळकत नंबर 965 आहे. आम्हाला ते सगळे खाली काढून पाहिजे. तिथं शासकीय आपलं बाजार तळ आहे, त्याच्यानंतर किराणा दुकान आहेत, कापड दुकान आहेत, सेलून आहेत, गोडाऊन वगैरे सगळे. मग माझ्या गरीबावर माझं फक्त संडास शौचालय बांधलं करून त्यांना बाथरूम पाडून त्यांना फक्त हायवेला यायचं. ते वास्तविक पाहता ते 2 नंबरची गल्ली, त्याची चतुर्सीमा खोटी. आणि सिटी सर्वेवाल्यांनी फक्त मला एकट्यालाच नोटीस दिलेली. आणि 19/8/24 रोजी पोलीस पथक कुठल्याही प्रकारची नोटीस न देता पोलीस पथक PWD यांनी सगळे आम्हाला मानसिक त्रास दिला JCB आणून. त्याच्यानंतर 25/9 कुठलीही नोटीस न देता पोलीस डिपार्टमेंट, त्याच्यानंतर PW डिपार्टमेंट, पंचायत समिती यांनी सगळे आणून आम्ही स्वतः मी आणि माझी पत्नी नगरला शासकीय कामासाठी आलेलो असताना माझ्या फक्त 2 मुली तिथे हजर होत्या. त्या ढसा रडत होत्या, पण ते कोणी अधिकाऱ्यांनी दक्षता घेतलेली नाही. त्यांनी विनाकारण अन्याय केले. त्याची आम्ही व्हिडिओ शूटिंग काढलेली. आणि आमचे आता आम्हाला फक्त आमच्या समाजाचे जे अंतर्गत रस्ते आहेत ते अंतर्गत रस्ते खुले करून पाहिजे. समाजाचे 4 या महारवाड्याचे 4 या अंतर्गत रस्ते सिटी सर्वे नंबर 335 पैकी यांनी सौ उज्ज्वला जालिंदर गवळी यांनी रस्ता अडवलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या समाजाच्या हॅरेसमेंट झालेली. सगळ्यांचे 4ही रस्ते ब्लॉक झालेले. तिथे उड्डाण पूल बांधावं लागेल तर 4ही गल्ल्याला वाघ तयार होईल, त्याच्याशिवाय रस्ता नाही. तर आम्ही मागणी नाही झाली तर परत आम्ही आमरण उपोषण करणार पंचायत समिती पाथर्डीतर्फे. जय भीम. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.